महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। लाडक्या बहिणींसाठी मे महिन्याच्या हप्त्याबद्दलची मोठी खुशखबर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत असाल, तुम्ही वाट पाहताय की नाही लाडक्या बहिणीच्या मे महिन्याच्या हप्त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल। कारण की तुम्हाला आत्ताच 1500 रुपये एप्रिल महिन्याचे भेटलेले होते, ते देखील तुमचे खर्च झालेले असतील। तुमचे पैसे खर्च झालेत का 1500 रुपये एप्रिल महिन्याचे, आणि तुम्ही मे महिन्याची वाट पाहताय का नक्की सांगा, जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल। मग आता काय आहे नेमकी खुशखबर, कधीपर्यंत मे महिन्याचे पैसे जमा होणार आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा, लाडकी बहीण योजनेचे एप्रिलचे 1500 रुपये तुमच्या खात्यात आलेले आहेत। मे महिन्याचा हप्ता कधी येणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा, एप्रिल महिन्याचे तुमचे 1500 रुपये आता जमा झालेले असतील। याच महिन्यामध्ये तुमचे पैसे एप्रिलचे जमा झालेत की नाही तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा। आले असतील तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल आणि पुढील मे महिन्याचा हप्ता देखील तुमचा लवकरात लवकर भेटण्यास मदत होईल। तर बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजे ही 2 मे पासूनच सुरुवात करण्यात आलेली आहे। त्यानंतर आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे। तुम्ही देखील याची वाट पाहून असाल मे महिन्याच्या हप्त्याबद्दल, कारण की बघा, ही योजना बंद नाही आहे। 2025-26 साठी 36,000 कोटी रुपयांची अर्थसंकल्पामध्ये तरतूद आहे या योजनेसाठी। त्यामुळे पूर्ण वर्षभर ही योजना कायमस्वरूपी अशाच पद्धतीने चालू राहणार आहे। त्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याचा हा आर्थिक लाभ, आर्थिक आधार भेटत राहणार आहे। तुम्हाला हा आर्थिक आधार भेटतोय की नाही प्रत्येक महिन्याचा 1500 रुपयाचा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि त्याचा तुम्हाला फायदा होतोय की नाही तेही सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। तर बघा, बऱ्याच जणांनी कमेंट करून सांगितलेलं आहे, धन्यवाद म्हणून पाठवलेलं आहे, पैसे आलेले आहेत असं सांगण्यात आलेलं आहे। काही जणांनी अजून पैसे आले नाहीत असंही सांगितलेलं आहे, त्यांचे देखील पैसे लवकरच जमा होतील मे महिन्याचे, किंवा या ठिकाणी एप्रिल महिन्याचे ज्यांचे राहिलेले त्यांचे देखील पैसे जमा होणार आहेत। बघू शकता, आले, धन्यवाद म्हणून पाठवलं आहे। बीडमधून बऱ्याच जणांना पैसे आलेले 2 मे पासूनच। त्यासोबत ज्यांनी या ठिकाणी म्हटलंय की 1500 रुपये आलेले आहेत, खूप गरज होती, आम्हाला पैसे भेटलेत असं देखील पाठवलेलं आहे। तर बघा, आता महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। लाडक्या बहिणींसाठी प्रत्येक महिन्याला एक आर्थिक आधार म्हणून या ठिकाणी हे पैसे दिले जातात। डीबीटीद्वारे त्यांना थेट लाभ दिला जातो। तर लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे। लाडकी बहीण योजनेचा एप्रिल हप्ता मे महिन्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। त्यामुळे तर बघा, येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सर्व लाभार्थ्यांना हे पैसे दिले जाणार होते, असं स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी म्हटलेलं होतं। म्हणजे सोमवारपर्यंत सर्वांचे पैसे या ठिकाणी जमा झालेले असतील। तुमचे काल देखील पैसे आलेत का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर बघा, दरम्यान एप्रिलचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला या ठिकाणी देण्यात आला, तो लेट झाला। बरेच जण अक्षय तृतीयेची वाट पाहत होते, 30 तारखेपर्यंत पैसे जमा होतील अशी सर्वांना आशा होती, परंतु का लेट झाला त्याचं कारण देखील समोर आलं। कारण की एप्रिल महिना हा या ठिकाणी नवीन आर्थिक वर्ष जे एप्रिल महिन्यापासून चालू होतं, त्यामुळे जी पण आर्थिक प्रक्रिया असते, जे या ठिकाणी ट्रान्झॅक्शन असतात, त्याला ती प्रक्रिया करण्यासाठी 7 ते 8 दिवसाचा वेळ लागतो। त्याच्यामुळे या ठिकाणी लेट झालेला आहे। म्हणजेच या ठिकाणी 2 ते 3 दिवस हप्ता तुमचा लेट झाला, तो मे महिन्यामध्ये गेलेला आहे। तर ह्या महिन्यामध्ये मात्र तुम्हाला 100% एप्रिलचा हप्ता वाटप करण्यास सुरुवात केली गेलेली आहे। आता मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, मग त्याबद्दल तुमच्या मनामध्ये शंका असेल, त्याबद्दलचा तुमचा प्रश्न असेल, तर त्याचीच माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा, लाडकी बहीण योजनेतून आत्तापासूनच मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे। मे महिन्याचा हप्ता देखील असाच लांबणीवर जाणार का असाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल। तर बघा, मे महिन्याचा हप्ता लांबणीवरती जाणार नाही, कारण की याला कुठलंही आता कारण नाही। आर्थिक वर्ष होतं, त्याच्यामुळे एप्रिलचा हप्ता लांबणीवरती गेलेला होता, परंतु मे महिन्याचा हप्ता तुम्हाला या महिन्यामध्येच या ठिकाणी 100% भेटू शकतो। दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता 3ऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये येऊ शकतो। तर बघा, 3ऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये हे पैसे तुम्हाला जमा होऊ शकतात। म्हणजेच या ठिकाणी 26 मे पासून ते 31 मे पर्यंत कधीही तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत या ठिकाणी मे महिन्याचा हा 11वा हप्ता असणार आहे तुमचा, तो जमा होऊ शकतो। कारण की आतापर्यंत आपण जर बघितलं, या ठिकाणी जे पण 9 हप्ते जमा झालेले होते ते बघा, जसं की सुरुवातीला 3000 तुम्हाला जुलै ऑगस्ट 29ला जमा झाले होते शेवटच्या आठवड्यामध्ये 2024 मध्ये। त्यानंतर सप्टेंबरचे पैसे जमा झाले होते 26 सप्टेंबर 2024 मध्ये शेवटच्या आठवड्यामध्येच। त्यानंतर बघा, डिसेंबरचे पैसे जमा झाले होते 26 तारखेला 26 डिसेंबर 2024ला। असे पैसे जे आहेत या ठिकाणी जवळपास शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत आहेत। तर लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्याचं शक्यतो वेळापत्रक जे आहे ते या ठिकाणी शेवटच्या आठवड्यामध्ये, म्हणजेच 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे पैसे जे आहेत या ठिकाणी जमा होतात। तसंच मे महिन्याचा हप्ता देखील मग तुम्हाला शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होणार आहे। तर लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार आहे, त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही। लाडकी बहीण योजनेत मागील अनेक महिन्यापासून पैसे हे शेवटच्या 2 आठवड्यामध्ये जमा केले जात आहेत, जसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे।
त्यामुळं 27 मेपासून ते 31 मेपर्यंत किंवा 26 मेपासून 31 मेपर्यंत कधीही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे मे महिन्यात देखील लाडक्या बहिणींना 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात पैसे दिले जाऊ शकतात. कारण की बघा, ही योजना चालूच आहे, योजना बंद नाही. त्याच्यामुळं तुम्हाला पैसे 100% प्रत्येक महिन्याचे भेटतच राहणार आहेत. हा आर्थिक आधार तुम्हाला प्रत्येक महिन्याला भेटतच राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. तर बघा, आता तुम्हाला मे महिन्याच्या हप्त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली मी की कधीपर्यंत पैसे जमा होऊ शकतात. आत्तापर्यंत तुमचे या ठिकाणी 9 हप्ते जमा झाले होते. त्यानंतर एप्रिलचा 10वा हप्ता जमा झाला. 13,500 रुपये पहिले जमा झालेले होते. एप्रिलचा हप्ता मिळून तुम्हाला आत्तापर्यंत टोटल 15,000 रुपये या ठिकाणी जमा झालेले असतील. आता मे महिन्याचा हप्ता यामध्ये जमा होऊन तुम्हाला टोटल 16,500 रुपये होणार आहेत. जवळपास या ठिकाणी ही जी योजना चालू झाली जुलै महिन्यापासून ते या ठिकाणी मे महिन्यापर्यंत 16,500 रुपये तुमचे मग या ठिकाणी पूर्णपणे जमा होणार आहेत. एकत्रित तुम्हाला पैसे दिले गेले नाहीत, परंतु प्रत्येक महिन्याचे हे पैसे अशा पद्धतीने जमा होतात. त्याची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री या ठिकाणी तुम्हाला तुमच्या लाडकी बहिणी योजनेच्या अकाउंटमध्ये देखील दिसेल. तिथं लॉग इन करून देखील तुम्ही पाहू शकतात. तर बघा, एप्रिलचा हप्ता जमा झाला की नाही तुम्ही कसं चेक करायचं तर बँक खात्यामधून तुम्ही चेक करू शकतात किंवा तुम्हाला SMS देखील आलेला असेल. तुम्हाला ऑनलाईन देखील फोनपे असेल, गुगल पेवरनं देखील चेक करता येणार आहे. किंवा लाडकी बहिणी योजनेचा अकाउंट तुम्ही लॉग इन केल्यानंतर इथं तुम्हाला ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये तुमचं कुठल्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहेत, किती तारखेला गेलेले आहेत, किती रुपये गेलेले आहेत हे देखील तुम्हाला दाखवणार आहे. आता एप्रिलचा अजून त्यामध्ये अपडेट झालेलं नसेल, थोड्या दिवसामध्ये ते अपडेट होऊन तुम्हाला ते देखील पाहता येणार आहे. तर बघा, आता लाडक्या बहिणींना काय लाडक्या बहिणींचे ज्यांचे पैसे राहिले होते त्यांना देखील पैसे भेटणार आहेत. बघा, राज्यातील काही लाडक्या बहिणींना थेट 4,500 रुपयांचा लाभ देखील भेटणार आहे. त्यांचे देखील पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. मग याच्यामध्ये कुठल्या लाडक्या बहिणी असतील तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून कमी उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींना आर्थिक आधार म्हणून 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला DBTद्वारे दिले जातात. 2,41,00,000 रुपये या ठिकाणी जवळपास 2,41,00,000 रुपये आत्तापर्यंत मार्चपर्यंतचे या ठिकाणी दिले गेलेले होते. 2 मे 2025 पासून रोजी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता देखील बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली होती. म्हणजे एप्रिल महिन्याचा, मेचा हप्ता देखील तुम्हाला जमा होणार आहे. तर 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला या ठिकाणी दिले जात आहेत. थेट खात्यामध्ये आता 4,500 रुपये भेटणार आहेत. काही महिलांना केवळ 500 रुपये देखील भेटणार आहेत. तर बघा, याच्यामध्ये कोण कोण असणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे याच्यामधून आपण जर बघितलं तर 4,500 रुपये कोणाला भेटतील, ज्यांना बघा या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला नव्हता, प्लस मार्च महिन्याचा हप्ता आलेला नव्हता, प्लस एप्रिल महिन्याचा हप्ता, असे मिळून त्यांना 3 महिन्याचे या ठिकाणी 4,500 रुपये भेटणार आहेत. त्यांचे देखील पैसे आलेले असतील. ज्यांचे पैसे थकलेले होते काही कारणास्तव त्यांचे देखील पैसे या ठिकाणी अशा पद्धतीने जमा होत आहेत. आणि काही लाडक्या बहिणींना 500 रुपये देखील या ठिकाणी फक्त जमा होत आहेत. ज्यांनी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलेला आहे, म्हणजे 1,000 रुपये त्यांना त्या योजनेतून भेटतात, प्लस लाडकी बहिणी योजनेचे 500 रुपये असे मिळून त्यांना 1,500 भेटणार आहेत. तर त्या लाडक्या बहिणींना जवळपास 8 लाख लाडक्या बहिणी आहेत त्यांना 500 रुपये देखील आलेले आहेत. तर 500 रुपये कुणाला भेटले ते देखील या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ही संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेली आहे लाडकी बहीण योजनेबद्दलची. याच्यामध्ये तुम्हाला 21 रुपयाबद्दलचा जो निर्णय आहे तो अजून झालेला नाही. सध्या तरी तुम्हाला प्रत्येक महिन्याचे 1,500 रुपये भेटत राहणार आहेत. 21 रुपयाबद्दलचा योग्य वेळी निर्णय घेऊ, त्याच्यावरती काम चालू आहे असं स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेले आहे. त्याबद्दल जसं अपडेट येईल तसं वेळोवेळी तुम्हाला पाहायला भेटेल. मेच्या हप्त्याबद्दल अजून जर नवीन अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या व्हिडिओला नक्की लाईक करा व पुढील अपडेटसाठी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल ही जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. धन्यवाद.